आज नेहमी घरी उपलब्ध असलेल्या साध्या सोप्या साहित्यापासून खूप टेस्टी आणि तितकाच पौष्टिक नाश्ता तयार केला। 2 कप गव्हाचं पीठ घेतलं, चवीप्रमाणे मीठ घातलं, पाणी घालून हे पीठ मळून घेतलं, थोडंसं तेल घालून पुन्हा मळून घेतलं आणि सेट होण्यासाठी बाजूला ठेवून दिलं। इथे आता एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतला, यामध्ये मीठ घातलं, मीठ कांद्याला मध्ये मिक्स करून 5 मिनिटं बाजूला ठेवलं। कांद्याला भरपूर पाणी सुटलंय, हे पाणी पिळून घ्यायचं आहे, यामुळे स्टफिंग कोरडं व्हायला मदत होईल। इथे सगळा कांदा मी पिळून घेतला आहे आणि दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतला। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, ओवा घातला आहे, धने जिरे पूड घातली, लाल तिखट घातलं आहे, हळद घातली, पाव चमचा गरम मसाला घातला, आमचूर पावडर घातली। सगळे मसाले मिक्स करायचे आहेत कांद्यामध्ये। हे मस्त चटपटीत असं स्टफिंग तयार झालं आहे। सेट करण्यासाठी जे पीठ बाजूला ठेवलं होतं ते पुन्हा मळून घेतलं, यातला एक गोळा घेतला आणि अगदी पातळ अशी याची पोळी लाटून घेतली। तयार केलेलं स्टफिंग एकसारखं यावरती पसरवून घेतलं आहे। यानंतर सेंटरपासून कडेपर्यंत एक कट दिला आहे आणि त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे। यावरती थोडीशी कलोंजी, कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स पसरवून घेतलेत। लाटून घ्यायचं आहे म्हणजे हे चिकटतील आणि यानंतर सुकं पीठ लावून हा पराठा पातळ लाटून घेतला आहे आणि दोन्ही बाजूने अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घेतला। नेहमीच्या घरच्या साहित्यातून अगदी पौष्टिक असा हा झटपट नाश्ता तयार झाला आहे। नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।